गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रणाली महेश. तर रात्री मस्त असं मी तेल लावलेलं आणि चंपू झालेली आहे छानपैकी. तर आता आज काय करायचं असं काय डिसाइडेड फिलहाल तरी नाही आहे, बिकॉज गो विथ द फ्लो. पण सगळ्यात आधी ठेवला आहे मी कडकसा चहा, अद्रक वगैरे टाकून. कारण की मी अशी पर्सन आहे, माझा दिवसच स्टार्ट होतो चहापासून. चहा लाईक मॅन्डेटरी फॉर मी. पहिला माझा मेन फोकस आजचा दिवसाचा जो आहे ना तो एडिटिंगचा आहे. आता मी चहाचा कप घेते आणि तिथे बाहेर आपल्या डायनिंग टेबलवर बसते आणि एडिटिंग करते. एक तर मेनू डिसाईड आहे आमचा ऑलरेडी काय बनवायचं. इकडे आल्यानंतर तुम्हाला फक्त खाण्याचे व्हिडिओ बघायला मिळणार आहे, कारण की आमचा मेन पर्पज तेच आहे. इकडे येऊन खाणं, रिलॅक्स करणं, इकडचा जे सगळं क्लायमेट आहे सगळं एन्जॉय करणं. सो माझा प्लॅन तर हाच होता, मी चहाचा कप घेऊन बाहेर बसेन एडिटिंग करायला. पण आईचा प्लॅन थोडा वेगळा होता, तिला मठात जायचं आहे. इकडे दत्त मंदिर पण आहे आणि मठ आहे, पण आम्ही दत्त मंदिरात नव्हतं गेलेलो. तर आता गुरुवार पण आहे आज आणि मग दत्त मंदिरमध्ये चाललो आहे. एक साईडला गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि एक साईडला दत्त मंदिर आहे. हा बघा, हा तुम्हाला तिकडे जाण्याचा रस्ता दाखवणार. चल, कुठून जायचं सांग. एकाशा इथे हनुमान मंदिर पण आहे, इंडिक केलेलं आहे. इकडे या साईडला गेलं तर हनुमान मंदिर आहे आणि बाजूला पूर्ण जंगल आहे. मी या साईडला नव्हती आलेली, म्हणूनच सांगेल मी ह्या साईडला आली होती ना. मस्त आहे इथे बसायला वगैरे, पण छान आहे इकडे. फोटो वगैरे काढायला वगैरे हां छान होतं मधून. जवळ आली आहे आता, तिकडे दिसते देऊ, तिकडे जायचं बोलते. ते जवळ नाही ते काय पण बोलते. झाडाला ना एवढी पानं आहेत ना, झाड एवढं काय मोठं आहेत, पण सीताफळ प्रचंड लागले बघा. इकडे एक लागले, वरती एक, इकडे खालपर्यंत तिथे लागलेलं आहे. तिकडे पण पूर्ण ते सीताफळने भरलेलं आहे. ते ऊन त्यामुळे एवढं दिसत नाही आहेत, पण आहे त्याला सीताफळ. इसे कहते हैं असली. मग मी घेऊ काय नाही हो ना. तर ही साईट आहे जी गगनगिरी महाराजांच्या मठात जाते आणि ही साईट आहे दत्त मंदिराच्या साईडला जाते, जे आपण आता गेलेलो. आता परत आपण महाराजांच्या मठात चाललो आहे. सुतारकी शेती भाजी आहे, म्हणजे ह्याच्यात काहीतरी शिस्त आहे. काय शिस्त आहे. चणे आणि बटाटे एकत्र बॉईल झालेले आहेत आणि ना अशी काहीतरी एक रेसिपी बनणार आहे आज. आणि ना मी आज थोडा पुचका स्टाईल आहे आमच्याकडे. आम्ही रगडाने बनवलं आहे. हे चणे आणि बटाटा आहे, त्याच्यामध्ये मीठ मसाला, चाट मसाला सगळं टाकलं आहे. पुचका स्टाईल. त्या स्टफिंग हे टाकायचं. ती लोकं ना जनरली फक्त ह्याच्यातच 3 लिटर पाणी टाकतात आणि एकच पाणी असतं यांच्याकडे. गोड चटणी वगैरे काय नसते. पण वी आर मुंबईकर, आपण विदाऊट गोड चटणी नाही खाऊ शकत. चांगलं वाटतं चण्याचं हे आणि बटाट्याचं स्टफिंग करतो वेगळं. आमच्याकडे मूग पण आहे, मुगाचं पण. आमच्याकडे MM-मध्ये पाणीपुरी भेटते ना, त्यामध्ये रगडा नाही आहेत, बुंदी आणि मूग येतात. तर ते पण आहे आमच्याकडे, पण मला हे जास्त आवडलं. चाय गरम, चाय चाय. संध्याकाळ झालेली आहे आणि गरमागरम चाय पण रेडी झालेली आहे. खाने का सोने का, खाने का सोने का. अब आएगा असली मजा जब ये कटेगा और सब में बटेगा. पकड़. हां ओ भाई, एका फटक्यामध्ये ह्याचे 2 तुकडे केलेले आहेत मी. चालूच नाही केलं. इकडे रताळा आहे आणि मके. रताळा आणि एक मका गेलेला आहे. थोडी चांगली पेटेल. छापछूप त्याचा मजा करतो आहे आम्ही इकडे इकडे राहून. दूधचा हलवा आहेत. नूडल्स
नूडल्ससाठी लागणारे व्हेजिटेबल्स. लुकिंग सो टेम्पटिंग यार, ते भारी वाटतंय. दहीपुरी आता, सकाळी पाणीपुरी आणि आता दहीपुरी.